आर्थिक भूर्दंड 1-1 कोटी रुपयाच्या आसपासचे रक्कम मागत होते। आम्ही रिडेव्हलपमेंटला मान्यताही मिळवून दिली आणि सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी त्यांना कमी करायला सांगून तात्काळ आम्ही त्यात निर्णय करायला लावला आणि 1ही रुपया न भरता मान्यता, अशा पद्धतीने हे निर्णय आम्ही त्या ठिकाणी करून घेतलेला। अलिबाग कॉरिडॉरच्या विषयामध्ये ऍक्विजिशनला सुरुवात झाली होती 2012-13ला, मध्ये थांबलं होतं। आता पुन्हा सुरू झाल्यानंतर एका कोर्टाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ठरलेल्यापेक्षा कमी रक्कम देऊ। आमच्या शेतकऱ्यांनी का बरं मान्य करावं? आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला, खालपासून वरपर्यंत सगळा अभ्यास केला आणि महसूल मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावून निर्णय करून घेतला आणि तात्काळ प्रशासनाला प्रस्ताव पाठवायला सांगितला की यामध्ये शेतकऱ्यांना जे काही रक्कम ठरली आहे तीच मिळाली पाहिजे। वाढीव मिळत असेल तर वाढीव द्या, पण कमी मात्र चालणार नाही, जी ठरली तेवढी द्यावी लागेल। अशा पद्धतीला जो काही सिडकोच्या माध्यमातून प्लॉट पाहिजे, मी लक्षवेधी लावली होती, सभागृहात चर्चा झाली, पण तो प्लॉट अजून मिळत नाही। तो प्लॉट मिळण्यासाठीचा आग्रह 7-8 दिवसामध्ये तो निर्णय करण्याचं आश्वासन सिडकोने आजच्या बैठकीत दिलं, त्यामुळे ते विषय झाले। पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे। एका घरात 2-2, 3-3 गाड्या यायला लागल्या, भविष्यात या सगळ्या गाड्या रस्त्यावर दिसतील आणि म्हणून मग आम्ही सांगितलं की तुम्ही आता मैदानं, उद्यानं यासाठी प्लॉट असलेच पाहिजेत, पण त्याचबरोबरीनं पार्किंगसाठी पण स्वतंत्र प्लॉटची व्यवस्था त्या ठिकाणी करा। त्यासाठी पण सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालेलं आहे। त्याचबरोबरीनं शाळांना जे काही भूखंड दिले गेले त्याला लागून असलेले जनतेसाठीचे मैदानं ही शाळेला अटॅच करून दिली गेली आणि शाळेने त्याला कंपाऊंड मारून कुलूप लावून टाकलं। आम्ही सांगितलं की ते कुलूप तात्काळ उघडायचं आणि त्या ठिकाणी जनतेसाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त ही मैदानं खुली करून द्यायची। त्यालाही त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालेलं आहे। जे काही प्लॉट्स वेगवेगळ्या मार्केटसाठी किंवा वेगवेगळ्या उद्यानांसाठी पाहिजेत त्यासाठीचा पाठपुरावा सुद्धा आपण करतोय, त्यातही सरकार सिडको सकारात्मक आहे।